श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे की 20 मार्चला शुक्रवारी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांनी 21 दिवसांची स्वामी महाराजांची प्रभावी सेवा ही सुरूसुद्धा केलेली असेल. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त प्रत्येक स्वामी सेवेकरी काही ना काही सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करत असतो आणि यामध्ये 21 दिवसांची प्रभावी सेवा ही सुद्धा येत असते. पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये असून सुद्धा त्यांना 21 दिवसांची प्रभावी सेवा ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करायला जमली नसेल. जॉबमुळे म्हणा किंवा मध्येच कुठेतरी गावाला जावं लागणार असेल. या कारणामुळे ज्या स्वामी सेवेकऱ्यांना 21 दिवसांची प्रभावी सेवा ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करायला जमली नसेल तर अशा सेवेकऱ्यांनी नाराज व्हायचं नाहीये. तर या उलट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची अत्यंत प्रभावी अशी ही दत्त महाराजांची प्रभावी सेवा स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. जरी 21 दिवसांची प्रभावी सेवा करायला तुम्हाला जमली नसेल तरीसुद्धा तुम्ही 11 दिवसांची प्रभावी सेवा ही करण्याची संधी चुकूनही सोडू नका. 21 दिवसांची सेवा करायला मिळाली नसेल तरी तुम्ही 11 दिवसांची ही प्रभावी सेवा करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची तुम्ही कुठलीही सेवा केली तरी त्याचं फळ हे आपल्याला तितकंच अधिक मिळत असतं. स्वामी महाराजांची म्हणा किंवा दत्त महाराजांची म्हणा कुठलीच सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा नसते. तुम्ही स्वामी महाराजांची किंवा दत्त महाराजांची अगदी 5 मिनिटांची कुठलीही सेवा केली तरीसुद्धा त्या सेवेचं फळ त्या सेवेची अनुभूती ही तुम्हाला येतच असते. स्वामी महाराज दत्त महाराज यांची कुठलीच सेवा ही खूप मोठी किंवा खूप छोटी अशी नसते, तर सगळ्याच सेवा या सारख्याच असतात आणि सगळ्या सेवा केल्याने आपल्याला तितकंच सारखंच पुण्य हे मिळत असतं. आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जर तुम्हाला 21 दिवसांची प्रभावी सेवा करायला जमली नसेल तर तुम्ही नाराज न होता 11 दिवसांची प्रभावी सेवा ही करायची आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज हे एक रूप आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दत्त सेवा जरी केली तरीसुद्धा ती सेवा स्वामी समर्थ महाराजांच्याच चरणी रुजू होणार आहे. आणि म्हणून जरी तुम्हाला 21 दिवसांची प्रभावी सेवा करायला जमली नसेल किंवा इतर कुठलीही सेवा करायला तुम्हाला वेळ मिळत नसेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 10 मार्च ते 20 मार्च या 11 दिवसांच्या काळामध्ये 11 दिवसांची प्रभावी सेवा ही करायची आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण हीच महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत की आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची दत्त महाराजांची कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे आणि ही सेवा कशी करायची आहे आणि सेवा करताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची दत्त सेवा ही अवश्य करा. म्हणजे या सेवा केल्यानेही तुम्हाला तितकेच पुण्य मिळेल आणि स्वामी कृपा दत्तकृपा ही तुम्हाला प्राप्त होईल. स्वामी समर्थ महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि या सेवेला आपल्याला 10 मार्चपासून सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म हा येणार असेल तर मग या सेवांना तुम्ही अगदी आजपासून सुरुवात केली तरीसुद्धा चालेल. म्हणजे त्या दिवसांचा गॅप हा पडणार नाही आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत तुमची 11 दिवसांची प्रभावी सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू होईल. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला मध्येच लग्न असेल किंवा इतर काही कारणास्तव 1-2 दिवस गावाला जावं लागत असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही तसं बघून ही सेवा आधीच सुरू करायची आहे, जेणेकरून 11 दिवसांची प्रभावी सेवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुमची पूर्ण होईल. आणि जर समजा तुम्ही या सेवेला 10 मार्चपासून सुरुवात केली आणि मध्येच जर तुम्हाला एखाद्या दिवस गावाला जावं लागलं आणि तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करत आहात तर मग अशा वेळेस 1-2 दिवस जर तुम्ही गावाला जात असाल तर शक्यतोवर ही सेवा सुरू असताना तुम्ही गावाला जाण्याचं टाळा. आणि शक्य नसेलच गावाला जावं लागत असेलच तर गावाहून जेव्हा परत याल आणि ही सेवा सुरू कराल तर तेव्हा तुम्हाला राहिलेल्या आधीच्या दिवसांची म्हणजे ज्या दिवसाला तुम्ही गावाला गेलेले आहात 1 किंवा 2 दिवस तर तुमचे ते सेवा करण्याचे दिवसही राहून गेलेले आहेत, त्या दिवसांची सेवा ही तुमची झालेली नाही. तर मग अशा परिस्थितीमध्ये गावाहून आल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी या सेवेला सुरुवात कराल तर त्या दिवशी तुम्हाला आधीच्या दिवसांची जी सेवा तुमची राहिलेली आहे तर ती सेवासुद्धा पूर्ण करायची आहे. म्हणजे एका दिवसाला तुम्ही 2 वेळेस ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुमचा जर 2 दिवस गॅप पडला असेल तर तुम्हाला पुढचे 2 दिवस ही सेवा 2 वेळेस करायची आहे. तसंच जर समजा तुमच्याकडनं ही सेवा काही कारणास्तव जर 20 मार्चपर्यंत स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पूर्ण नाही झाली, कधी कसं असतं आपण खूप काही ठरवलेलं असतं पण मध्येच काही ना काही काम हे निघून येतं
आणि मग आपली सेवा ही घडत नाही. आणि असंच जर तुमच्या बाबतीतही ही सेवा करत असताना झालं आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 20 मार्चपर्यंत तुमची ही सेवा राहून गेली, 20 मार्चपर्यंत तुमची ही सेवा जर पूर्ण नाहीच जर झाली, तर मग ही सेवा तुम्ही नंतरसुद्धा करू शकतात, काहीही हरकत नाही. स्वामींच्या प्रकट दिनाच्या नंतरही 1, 2, 3 दिवस तुम्ही ही सेवा पुढे तशीच कंटिन्यू करू शकतात. आणि म्हणून जरी तुमची स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त त्याच दिवसापर्यंत ही 11 दिवसांची सेवा पूर्ण नाही झाली, तरीसुद्धा तुम्ही मनामध्ये काही वाईट वाटून घ्यायचं नाही आहे. त्यानंतरही ही सेवा तुमची 2-3 दिवस पुढे कंटिन्यू तुम्ही करायची आहे आणि तशीच ती पूर्ण करायची आहे. किंवा मग 11 दिवसांची सेवा ही तुम्ही आधीच सुरू केली, उद्यापासून, आजपासून, आणि 20 तारखेच्या आधीच तुमची ही सेवा जरी पूर्ण झाली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. फक्त ही सेवा करत असताना आपल्याला निस्वार्थ भावनेने, पूर्ण श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून आणि पूर्ण मन लावून ही सेवा करायची आहे. कुठलीही भीती मनामध्ये न ठेवता आपल्याला सेवा करायची आहे, कारण शेवटी आपल्याकडून सेवा करून घेणारे हे साक्षात स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक आहेत. आणि त्यामुळे आपण जी कुठलीही सेवा करणार असू तर ती सेवासुद्धा आपल्याकडनं स्वामी समर्थ महाराज नक्कीच पूर्ण करून घेतील. तर आता 10 मार्चपासून तर 20 मार्चपर्यंत या 11 दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं होय. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 11 पाठ आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांच्या सेवेमध्ये करायचे आहेत. आणि ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात किंवा संकल्प न घेतासुद्धा तुम्ही हे पाठ करू शकतात. आणि ही सेवा करत असताना आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत. आणि या 1 ते 21 अध्यायांचं एकाच बैठकीमध्ये पठण करणं म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण करणं असं होय. एकाच बैठकीमध्ये बसून आपल्याला या ग्रंथाचं एक पाठ हा पूर्ण करायचा आहे. आणि जर काही कारणास्तव तुम्हाला एकाच बैठकीमध्ये बसून तुम्हाला हा पाठ करणं शक्य नसेल, तुमची लहान मुलं असतील किंवा मग जास्त वेळ तुम्हाला खाली बसून ही सेवा करणं शक्य होत नसेल, तर मग तुम्ही अशा वेळेस 2 बैठकीमध्ये हे पारायण पूर्ण केलं, हा पाठ पूर्ण केला तरीसुद्धा चालेल. म्हणजे पहिले 1 ते 10 अध्याय तुम्ही आधी पठण केले आणि उरलेले 11 ते 21 अध्याय हे तुम्ही संध्याकाळी पठण केलेत तरीसुद्धा चालेल. तर या पद्धतीने एकाच दिवशी 2 बैठकींमध्ये तुम्ही हा पाठ पूर्ण केला तरीही चालेल. त्याचप्रमाणे तुम्ही या 11 दिवसांच्या सेवेमध्ये घोर कष्टोद्धारण या स्तोत्राचं सुद्धा रोज 11 वेळा पठण करू शकतात. अत्यंत प्रभावी असं हे स्तोत्र आहे. घोर कष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर घोर कष्ट आहेत, खूप संकट अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत आणि त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल, त्यातून मार्ग निघावा असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही 11 दिवसांच्या सेवेमध्ये या स्तोत्राचं रोज पठण करा. हे स्तोत्र पठण करण्यासाठी, एकदा पठण करण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला 1 मिनिट लागेल. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातले सर्व कष्ट दूर होण्यासाठी रोज 11 दिवसांच्या सेवेमध्ये रोज 11 वेळा या स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे दत्तभावनी ही सुद्धा तुम्ही या 11 दिवसांच्या सेवेमध्ये दररोज 11 वेळा पठण करू शकतात. त्याचप्रमाणे गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा हे जे अध्याय आहेत, तर हे अध्याय सुद्धा तुम्ही दररोज या 11 दिवसांच्या सेवेमध्ये पठण करू शकतात. तुमच्या घरामध्ये जर खूप दारिद्र्य असेल, पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, तर तुमच्या घरातलं हे दारिद्र्य दूर होण्यासाठी आणि तुमच्या घरात लक्ष्मी माता टिकण्यासाठी तुम्ही 11 दिवसांच्या सेवेमध्ये गुरुचरित्र या ग्रंथातील 18व्या अध्यायाचं पठण करू शकतात. यामुळे तुमच्या घरात दत्तकृपेने माता लक्ष्मी ही स्थिर होईल, तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. त्याचप्रमाणे या 11 दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही दत्त मंत्रांचा जप करू शकतात. यामध्ये ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा 108 वेळा करू शकतात किंवा 11 माळी करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्ही 11 माळी जप करू शकतात किंवा चालता बोलता उठता बसता कुठलंही काम करताना सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण, अखंड जप हा या 11 दिवसांच्या सेवेमध्ये करू शकतात. तर या सर्व सेवा तुम्ही 11 दिवसांच्या प्रभावी सेवेमध्ये करू शकतात. आणि ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला 9 तारखेला दत्त महाराजांच्या, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जायचं आहे आणि तिथे नारळ आणि खडीसाखर हे स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचं आहे. आणि तिथे प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना, की हे स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज, मी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची अशी सेवा ही उद्यापासून म्हणजे 10 तारखेपासून सुरू करणार आहे. तरी तुम्ही माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्या. माझ्या सेवेमध्ये कुठलेही अडथळे हे येऊ देऊ नका, अशी विनंती आपण स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे. आणि जर तुम्हाला केंद्रात मठात जाणं शक्य नसेल तर आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा असतो किंवा मूर्ती असते, तर तिथेच तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर असं नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे आणि तिथेच त्यांना विनंतीसुद्धा करायची आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा करताना आपल्याला कुठल्याही पूजेची मांडणी करण्याची काहीही गरज नाही. आपल्या देवघरात स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असली तरीही चालेल. तिथेच स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर बसूनच आपल्याला ही सगळी सेवा करायची आहे. आणि संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करणार असाल तर 10 तारखेला सकाळीच तुम्हाला पहिल्याच दिवशी संकल्प हा करायचा आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. आणि या सर्व सेवा सुरू असताना आपल्याला मांसाहार हा कडकडीत बंद ठेवायचा आहे. तसंच परान्न हे सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही आहे. आणि संकल्पयुक्त सेवा करताना ब्रह्मचर्याचं पालन हे सुद्धा आपल्याला अवश्य करायचं आहे. आणि संकल्प न करता जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर एखाद्या दिवशी जर तुमच्याकडनं ब्रह्मचर्याचं पालन नाही झालं तर ही सेवा सुरू करण्याच्या आधी सकाळी उठल्यावर आंघोळ करताना तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा सुरू असताना आपल्या घरातही नॉनव्हेज हे येणार नाही, शिजवलं जाणार नाही, तर याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. फक्त 11च दिवसांचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण आपल्या घरच्यांनासुद्धा विनंती करायची आहे की 11 दिवस तरी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज हे येणार नाही, खाल्लं जाणार नाही. सेवा करणाऱ्या व्यक्तीने तर खायचं नाहीच आहे, पण इतरांनीही या काळामध्ये नॉनव्हेज हे चुकूनही घरामध्ये खायचं नाही आहे. आणि ही सेवा करताना आपल्याला या सेवेची वेळ ही एकच ठेवायची आहे. संकल्पयुक्त सेवा करताना तर आपल्याला ज्या वेळेला आपण पहिल्या दिवशी या सेवेला सुरुवात केलेली आहे तर त्याच वेळेला इतरही दिवस ही सेवा करायची आहे. दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30ची वेळ सुटून द्यायची आहे आणि दिवसभरात तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही या सेवा करू शकता. तर याप्रमाणे हे सगळे नियम अटी पाळून आपल्याला दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची प्रभावी सेवा ही करायची आहे. मी सांगितलेल्या या सेवांपैकी तुम्हाला जी सेवा करणं शक्य होत असेल, जी सेवा जमत असेल तर ती सेवा तुम्ही 11 दिवसांच्या या सेवेमध्ये अवश्य करा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी तुमची सेवा ही रुजू करा. म्हणजे तुम्हाला दत्तकृपा, स्वामी कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा नक्की पूर्ण होतील. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.